चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं नेहमी समाजासाठी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करण्यात येतो। मागील वर्षी प्रथमच राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलन मेळावा ठेवण्यात आला होता। यामध्ये एकूण 960 वधूवरांची नोंदणी झाली होती। याही वर्षी चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं दुसरं राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलन ठेवण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता सुनील माने, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, हरिदास टोणपे, दत्ता शिंदे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। या प्रसंगी अनेक पालकांनी आपलं मनोगत व्यक्त करत प्रथमच महाराष्ट्रात नव्हे तर भारतात असा हा मोफत वधूवर परिचय मेळावा घेण्यात आल्याचं सांगितलं आणि आपलं समाधान व्यक्त केलं। या प्रसंगी समितीचे निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी या कार्यक्रमासाठी समाजातील घटकांना एकत्र घेत असे उपक्रम नेहमी राबवणार असल्याचं सांगितलं। आज सोलापुरात चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या संमेलनामध्ये जवळपास 1200 ते 1400 समाज बांधव सहभागी झाले। खूप मोठ्या प्रमाणात वधूवरांची नोंदणी झालेली आहे। कार्यक्रम अत्यंत उत्साहात, नीटनेटका, नियोजित, ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे। समाज बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी कर्नाटकातून, पश्चिम महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, तसंच आंध्रातून, हैदराबादवरून वगैरे वधूवर आलेले होते। त्या सर्वांनी इथे नोंदणी केलेली आहे। परिचय मेळावा खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे। अजूनही परिचय देण्याचं काम चालू आहे। तर हा मेळावा यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं। त्याला वधूवर मंडळ हा उद्योगधंदा चालवलेला आहे, त्याला तुम्ही काय म्हणता, कसा फाटा फोडला? आम्ही संपूर्णतः ही विनामूल्य सेवा दिलेली आहे आणि या मेळाव्यामध्ये जे वधूवरांची नोंदणी होणार आहे त्या वधूवरांचा आम्ही ई-बुक तयार करणार आहोत आणि ती ई-बुक आम्ही गुगल लिंकनी सगळ्या जनतेसाठी मोफत देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वधूवराचे पालक ते ई-बुक ओपन करून सर्व वधूवरांचे बायोडाटा पाहून घेतील आणि त्यांच्या अपेक्षेनुसार सिलेक्ट करून त्या वधूवरांच्या पालकाशी ते संपर्क साधून विवाह जुळणी करून घेतील अशी अपेक्षा आहे। आजच्या या चर्मकार वधूवर परिचय संमेलनाला मी उपस्थित राहिले आणि मला या संमेलनाबद्दल एक कौतुकास्पद बाब अशी वाटली की विना मोबदला, विना काही पैसा वगैरे काही न घेता संपर्क साधून त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय म्हणजे स्तुतिदायक आहे आणि चर्मकार समाजाचं हे एक राज्यस्तरीय मेळाव्यासाठीचं खूप मोठं असं पुढचं पाऊल आहे आणि आजच्या जनरेशनसाठी हे महत्त्वाचं होतं। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर आयोजित हा वधूवर परिचय संमेलन आयोजित केले आहे। ते खूप असं छान प्रतिसाद मिळाला आहे। तर हा आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तर काय तर मोबदला घेतला जातो, नाव नोंदणी असो किंवा काय व्यवस्थापन असो, तर हा जो आहे तो पूर्णपणे फ्री असा घेतलेला आहे। तर मी मूळचा जत जिल्हा सांगलीचा आहे, पवन आकाराम साळे माझं नाव आहे आणि जॉबला मी बीड येतं आहे। तर बीडवरून मी ह्या मेळाव्यासाठी आलेलो आहे। नमस्कार, मी सुधाकर गणपत चाबुकसर। माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी मी इथे उपस्थित झालेलो आहे। चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर संचलित जो काही हा विवाह सोहळा चालू आज जरी राबवला गेलेला आहे तो अतिशय निस्वार्थीपणे राबवला गेलेला आहे। आजकाल आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी हा वधूवर सूचक मेळावे किंवा जे काही व्हॉट्सअपला आहेत जे धंदे झालेले आहेत, जेणेकरून त्याचे उद्योगधंदे चालू केले आहेत, कुठल्याही प्रकारचे कुठल्याही परिस्थितीनुसार तो धंदा केलेला आहे, जेणेकरून 500-1000 रुपये द्या आणि तिथे कुठलाही निष्कर्ष न काढता ते एखाद्या ठराविक ठिकाणी तो धंदा करून बिझनेस करायचा आणि मुलींना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं नाही। परंतु आज रोजी या वधूवर सूचक मंडळाकडे
मी आज पहिली वेळ उपस्थित झालो. जे ह्या वधूवराचे सर्व जेवरकर सर आणि वामन सर यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, माननीय भारत वाघमारे साहेब यांचे जे काय प्रतिनिधित्व आहे त्यांच्या माध्यमातून निःशुल्क कुठल्याही प्रकारचे 1 रुपया न देता त्यांनी सर्व वधूवरांचे सर्व जिल्ह्यातील त्यांना पूर्ण राज्यातील व कर्नाटकाच्या बाहेरील देखील म्हणजे राज्याबाहेरील कर्नाटक इतर जिल्ह्यातील देखील त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि असे नियोजन जेणेकरून त्या वधूवराच्या पालकांना एक दिशाही प्रयोग केलेला आहे, जेणेकरून सर्व समाज कसा एक संघटित राहायला पाहिजे, एकत्रित कसं राहायला पाहिजे, त्यांचे मनोमिलन कसं व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने एक उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. त्या पूर्ण वधूवर सूचकाच्या मंडळाचा मी पूर्णतः आभारी आहे. असेच सहकार्य आणि असेच कार्य मंडळामार्फत राबवत मी अशी ईश्वराची प्रार्थना करतो. जय हिंद.